श्री गुरुदेव दत्त। आज आपण श्री गुरुचरित्र या अलौकिक ग्रंथातील परमपूज्य श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या अद्भुत लीलांचा भाग असलेल्या दुसऱ्या अध्यायाचा सविस्तर मराठी सारांश पाहणार आहोत। गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन मार्गदर्शन देतो। आजच्या अध्यायात आपण नामधारकाला पडलेले स्वप्न, सिद्ध मुनींशी भेट, त्या भेटीतून मिळणारे गहन अर्थ समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून तुम्हालाही तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात। तर चला सुरुवात करूया दुसऱ्या अध्यायाच्या कथेला। नामधारक, जो श्री गुरूंचा निष्ठावान भक्त होता, तो आपल्या गुरूंच्या चरणांचे चिंतन करत मार्गाने जात होता। प्रवासाच्या श्रमामुळे तो एका झाडाखाली विसावला आणि त्याला झोप लागली। त्याला एक अद्भुत स्वप्न पडले। स्वप्नात त्याला एक तेजस्वी, जटाधारी, अंगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म पितांबर परिधान केलेला योगीश्वर दिसला। हा योगीश्वर हुबेहूब श्री सद्गुरूंसारखा दिसत होता। त्या योगाने नामधारकाच्या कपाळाला प्रेमाने भस्म लावले आणि त्याला अभयदान दिले। हा अनुभव इतका खरा होता की नामधारकाला लगेच जाग आली। पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीच नव्हते। तो गोंधळला, आश्चर्यचकित झाला। त्याला वाटले, हे काय घडले? हे खरं होतं की नुसतं स्वप्न? आपल्या मनात हेच विचार घेऊन तो पुढे चालू लागला आणि थोड्याच अंतरावर त्याला भेटले साक्षात त्याचे स्वप्नात प्रत्यक्ष आणणारे सिद्ध मुनी। हे हुबेहूब त्याच्या स्वप्नातील योगीश्वरासारखेच होते। नामधारकाने सिद्ध मुनींना नमस्कार केला आणि नम्रपणे त्यांची स्तुती केली। तो म्हणाला, हे योगीदेशा, तुम्ही साक्षात ज्ञानसूर्य आहात, जो माझ्या अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आला आहात। तुमच्या दर्शनाने माझी सर्व पापे नष्ट झाली आहेत। तुम्हीच माझे माता पिता, माझे तारणहार आहात। त्याने सिद्ध मुनींना त्यांचे नाव व ठिकाण विचारले। तेव्हा सिद्ध मुनी हसून म्हणाले, मी एक योगी आहे। भवसागर पार करणाऱ्या साधकांना मार्गदर्शन करणे हेच माझे कार्य आहे। श्री गुरु हे साक्षात कृपा सिंधू आहेत। ते आपल्या भक्तांना अखंड लक्ष्मी, धनधान्य, अष्टैश्वर्य प्रदान करतात। त्यांच्या भक्तांना कसलीही कमतरता जाणवत नाही। सिद्ध मुनींच्या या शब्दांनी नामधारकाचे हृदय भरून आले। त्याला नृसिंह सरस्वतींच्या लीलाबद्दल, त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि त्यांच्या भक्तांवर होणाऱ्या असीम कृपेबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली। त्याने सिद्ध मुनींना विनंती केली, गुरुदेव, तुम्हीच माझे संशय दूर करण्यासाठी मला मार्गदर्शन करा। मला श्री गुरुचरित्राबद्दल अधिक सांगा। अशा प्रकारे दुसरा अध्याय आपल्याला गुरुभक्तीचे महत्त्व, गुरुकृपेने दर्शन व संशय निवृत्तीसाठी मार्गदर्शन किती आवश्यक आहे हे शिकवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये भेटू अध्याय 3 सह। जय गुरुदेव दत्त।